धनाचा नाश करणारी ही 7 झाडे घरामध्ये चुकूनही लावू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडे धनाचा नाश करणारी असतात आणि काही झाडे असतात की त्याला घराच्या अंगणात व घराच्या आसपास सुद्धा लावायची नसतात. तर मंडळी, वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेली ही झाडे घरात येणाऱ्या सुखावर व दुःखावर प्रभाव पडणारी असतात. तर मंडळी, काही झाडं अशी असतात की ते घरामध्ये लावल्याने त्या झाडाच्या उंचीप्रमाणे आपली प्रगती दिवसेंदिवस वाढत जाते. तसेच काही झाडे ही अशीही असतात की त्याला घरामध्ये लावल्याने घरामध्ये झाडाची जशी उंची वाढेल तसे कष्ट व परेशानी देखील वाढत असते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावलेल्या झाडांची दिशासुद्धा आपल्यावर खूप प्रभाव पाडत असते. जसे की झाडे शुभ दिशेला लावल्यामुळे आपली प्रगतीचे मार्ग उघडतात व अशुभ दिशेला लावल्यामुळे झाडामुळे आपली प्रगती थांबते. असे कोणते झाड आहे ते घरामध्ये आपण लावू शकत नाही, ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला सुरू करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्याच घंटीला ऑन करा, त्यामुळे मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, पहिले झाड, ज्या झाडाला काटे असतात अशी झाडे घरामध्ये चुकूनही लावू नका, कारण काटेरी झाडे ही नकारात्मकतेचे प्रतीक आहेत. अशी काटेरी झाडे घरात लावल्यामुळे घरामध्ये कलह, भांडणे व मतभेद होऊ लागतात. घरात एकमत होत नाही. त्याचबरोबर काटेरी झाडे घरातल्या प्रत्येक अशुभ कामाचे कारण बनत असतात व घरातील लोकांना पैशांची चणचण भासू लागते. घरामध्ये पैसा टिकत नाही, अशा गोष्टी घडू लागतात. त्यामुळे घराच्या बाजूस कधीही काटेरी झाडे लावू नका. तर मंडळी, तुम्हाला वाटेल की काटेरी झाडांमध्ये गुलाब पण येतो, पण ही झाडे घरामध्ये लावावी की नाही? तर गुलाब हे असे झाड आहे की या नियमाला ते अपवाद आहे. गुलाबाचे झाड हे शुक्रदेवाचे प्रतीक मानले जाते. शुक्रदेव हे धनसंपत्तीचे कारक आहेत. त्यामुळे घरामध्ये गुलाब लावू शकता, पण घराच्या एकदम समोरासमोर गुलाब लावू नका. तर गुलाब पूर्व किंवा उत्तर दिशेस लावला पाहिजे. पुढचं झाड आहे चिंच. तर मंडळी, घराच्या अंगणात कधीही चिंचेचे झाड लावू नका. यामुळे घरामधील लोकांच्या नात्यात आंबटपणा म्हणजेच आपापसात मतभेद होऊ लागतात, नाते बिघडत असतात आणि त्यामुळे घरातील वातावरण पूर्णतः बदलून जाते. त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार चिंचेचे झाड घरामध्ये लावल्यामुळे बिमारीसुद्धा वाढत असते. यामुळे घरात नकारात्मक शक्तीचा प्रवाहसुद्धा वाढत असतो. त्यामुळे चिंच ही घरामध्ये कधीही लावू नका. पुढील झाड आहे वड आणि उंबर व पिंपळ. या तिन्ही झाडांना घरामध्ये लावायचे नसतात, कारण या झाडांमध्ये ऋषीमुनींचा वास असतो. ऋषीमुनींना संसारात रस नसतो व या झाडांना घरामध्ये लावल्यामुळे पती पत्नीत कलह होऊ लागतात व पती पत्नीच्या नात्यावर या झाडांचा प्रभाव पडत असतो. तर मंडळी, वड, पिंपळ व उंबराच्या झाडाचे आध्यात्मिक महत्त्व खूप आहे. या झाडांमध्ये लक्ष्मीचा सतत वास असतो व पिंपळाच्या झाडाखाली पितरांचा वाससुद्धा असतो. पण असे झाडे घरामध्ये लावून आपण घरामध्ये कलहाला आमंत्रण दिल्यासारखे आहे. तर मंडळी, पिंपळ, वड व उंबर या झाडांची सावली घरावर पडत असेल तर त्या घरामधील सुख, शांती नष्ट होत असते. म्हणूनच हे तिन्ही झाडे घरामध्ये चुकूनही लावू नका. किंवा घराच्या बाजूस हे झाडे असतील तर त्याची सावली आपल्या घरावर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. पुढील झाड आहे बेलपत्र. तर मंडळी, बेलपत्र तर महादेवाला खूप प्रिय आहे. बेलपत्रामध्ये महादेवाचा सतत वास असतो, पण याला घरामध्ये का लावायचे नसते? तर मंडळी, स्मशानवासी महादेव हे एकांत प्रिय आहेत. महादेवाला एकांत खूप प्रिय आहे. त्यामुळे या वृक्षाला कधीही घरामध्ये लावायचं नसतं. बेलाचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते घराच्या मागच्या रिकाम्या जागी लावलं तर चालतं, पण घरामध्ये त्याला लावू नका. पुढील झाड आहे धोत्रा. तर मंडळी, धोत्र्याचे झाड घरामध्ये लावू नका, घराच्या बाहेरच्या बाजूस लावू शकता. धोत्र्याचे फूल हे महादेवाला अतिप्रिय आहे, पण घरामध्ये लावणे योग्य नाही. पुढील झाड आहे श्वेतार्क. तर मंडळी, याला सुद्धा घरामध्ये लावणे शुभ मानले जात नाही. श्वेतार्काचे फूल महादेवाला खूप प्रिय असते व याच्या पानाची माळ मारुतीला घातली जाते. त्यामुळे शनीची बाधासुद्धा नष्ट होते व मारुतीसुद्धा लवकर प्रसन्न होतात.
पण हे झाड घरामध्ये लावणे शुभ मानले जात नाही. पुढचं झाड आहे पपई. तर मंडळी, घरामध्ये पपईचे झाड लावणे अशुभ मानले जाते. पण अचानक पपईचे झाड घरामध्ये आलं असेल तर लहान असेपर्यंतच त्याला काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं पाहिजे व मोठा झालेला हे पपई असेल तर ते फळ येण्याची वाट पाहावी. फळे येण्याची वाट पाहावी, कारण कुठल्याही फळ देणाऱ्या झाडाला तोडणे हे पाप मानले जाते. पुढचं झाड आहे मंडळी हळदीचे झाड. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये लावणे योग्य मानले जात नाही. हे झाड आपोआप आलेलं असेल तरीही त्याला घरामध्ये लावू नका. घरामध्ये हळदीचे झाड अशुभ फळ देऊ शकते. पुढील झाड आहे सीताफळ. तर मंडळी, सीताफळाचे झाड घरामध्ये लावणे अशुभ मानले जाते. पण आपोआप आलेलं असेल तर त्याला कापू नका. त्या झाडाच्या बाजूला दुसरं एक फळ देणारं झाड नक्की लावा. त्याचा दोष कमी होईल, कारण कुठलेही झाड फळ देणार असेल तर त्याला तोडल्यामुळे त्याची पाप आपल्या माती लागतं. असे पुढचं झाड आहे जांभूळ. मंडळी, जांभूळ हे घराच्या समोरासमोर कधीही लावू नका. जर लावायचेच असेल तर घराच्या दक्षिण दिशेला लावावे, नाहीतर हे झाड आपणास अशुभ फळ देऊ लागते. तर मंडळी, ज्या झाडांमधून दुधासारखा पदार्थ निघतो अशी झाडे घरामध्ये अशुभ परिणाम देऊ लागतात. तर मंडळी, तुम्हाला आवळ्याचे झाड घरामध्ये लावायचे असेल तर ते आपल्या उंचीपेक्षा जास्त असू नये. वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजाच्या समोर कोणतेही झाड लावू नका की त्याची सावली घराच्या दारावर पडत असेल तर छायादोष उत्पन्न होतो. घराच्या समोरच्या बाजूस छोटी छोटी सुगंधी झाडे लावावीत. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते व शुक्राचा शुभ प्रभाव आपल्यावर पडत राहतो. तर मंडळी, घरामध्ये आंबा, चिक्कू, डाळिंब किंवा कुठलेही फळ देणारं झाड घराच्या प्रवेशद्वाराच्या समोर लावू नका. एका बाजूला लावा, त्याचा दोष लागत नाही. आणि त्यासाठी आपल्या घराच्या समोर तुम्ही कोणतं झाड लावलं आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचं असते. काही अशी झाडे असतात ते घरामधील वातावरण अशुद्ध करत असतात. काही झाडे घरामधील वातावरण शुभ करत असतात. तर आज आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. घरातील वातावरण सकारात्मक बनवण्यासाठी आजूबाजूचे वातावरणसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असते. त्यासाठी त्याच्यासमोर तुम्ही कोणते झाड लावत आहात हे सुद्धा खूप महत्त्वाचे असते. काही झाडे अशी असतात ते घरातील वातावरण अशुद्ध करत असतात, तर काही झाडे घरातील वातावरण शुद्ध करतात. तर आपण हा व्हिडिओ पाहिलेला आहे. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कुठली तुम्हाला शंका असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब कराल आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर देखील करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.